एप्रिल महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच नाशिक जिल्ह्यामध्ये भीषण अशी पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यामधील सर्वाधिक पावसाचा भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील विहिरींनी आता तळ गाठलाय। नद्या सुद्धा कोरड्या ठाक झाल्यात आणि या सगळ्यामुळे महिलांची अगदी हंडाभर पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे। ऐन परीक्षेच्या काळामध्ये अभ्यास बाजूला ठेवून विद्यार्थी सुद्धा पाण्याच्या शोधामध्ये वणवण भटकतायत। मुळे गावामध्ये जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू होतं। ग्रामस्थांच्या घरामध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम झालंय, मात्र पाणी काही अजून आलेलं नाहीये। इथल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। प्रत्येक घराला पाणी मिळावं, प्रत्येक घराच्या दरवाजापाशी पाईपलाईन करून नागरिकांना कुठलीही पायपीट होणार नाही यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला। मात्र वर्षोनवर्ष ही योजना रखडलेली आहे। इथे पाणीच नाहीये, त्यामुळे लोकांना आजही, इथल्या महिलांना आजही पायपीट करावी लागते। स्थानिक नागरिकांनी त्यांचाच निधी गोळा केला आणि अशा स्वरूपाची इथे पाण्याची टाकी देखील उभी केली, जेणेकरून नागरिकांना जास्त लांब जावं लागू नये। परंतु ह्या पाण्याच्या टाकीमध्ये देखील पाणी नाहीये आणि पर्यायाने महिलांची पायपीट जी आहे ती पायपीट देखील सुरूच आहे। दादा, काय परिस्थिती आहे? ही पाण्याची टाकी तुम्ही कधी उभारली होती? उभारली म्हणजे आम्ही ना हे आता 1-2 महिना झाला। हां, विहिरीला पाणी होतं तोपर्यंत घेतलं पाणी आम्ही, आणि आता पाणीच नाही, तिकडून येणार। पण मग विहीर कुठे तुमची? आहे ना, इकडे खाली जवळच आहे विहीर। विहिरीला पाणी नाही पाणी। पण मग आता हे पाईपलाईन झालेली आहे, त्याच्यामध्ये काय अडचणी येत आहेत? कधीपासून काम सुरू होतं? हे काम म्हणजे जवळजवळ 1.5-2 वर्ष झाले, पण तिकडून चालू होतं, पण ते कामच काय पूर्ण झालं नाही ना। अच्छा, काम पूर्ण झालं नाही। आणि आता पाणी कुठून आणतात मग इथल्या महिला? म्हणजे तिकडून वरून आणावं लागतं, जवळजवळ 1 किलोमीटर प्रायव्हेट विहीर आहे दुसऱ्याची, ते विहिरीवरून पाणी आणावं लागतं। अच्छा, हो, मग तो पाणी भरत येतोय? नाही भरून देतो, तो मुंबईचा माणूस आहे ना, तो इकडे काहीतरी राहत नाही, त्याच्यामुळे तो भरून देतो। या टाकीला किती दिवस पाणी होतं? टाकीला म्हणजे विहिरीमध्ये पाणी होतं तोपर्यंत होतं, पण आता पाणीच नाही। ते पाणी कधी आटलं? पाणी मागच आटून जायला जवळजवळ 2-3 महिने झाले। विहिरीमधनं या टाकीमध्ये पाणी टाकलं जात होतं आणि घराघरामध्ये पाण्याचा पुरवठा केला जात होता। मात्र विहीरच आटली आहे, त्यामुळे इथेही पाणी नाही। जी जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन करण्यात आली त्या पाईपलाईनमधनं देखील पाणी मिळत नाही आणि महिलांची दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्यातली पायपीट ही पुन्हा एकदा सुरू झाली आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मुळेगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।